students, standard 9th. I am Ullah Sonar from Mada. You are welcoming ZP Education online digital platform. Students, today we are going to learn 3.2 part 2nd, the fall of Troy. Now we see part 2nd, the fall of Troy. So listen carefully. At last, Troy was taken, not by force but by trick. शेवटी ट्रॉय घेतलं गेलं, ट्रॉयचा पाडाव केला गेला, परंतु शक्तीनं नाही तर युक्तीने घेतले गेले. इट वॉज द कनिंग ओडिसीज हू थॉट ऑफ अ प्लॅन टू ऑब्टेन द विक्टरी. जो ओडिसी होता, धूर्त ओडिसी, त्यानं ट्रॉयचा पाडाव करण्याचा योजना केली. लेट्स बिल्ड अ ग्रेट वुडन हॉर्स, he said, a big enough to hold men inside it, and let some of our best fighters hide in the horse. तो म्हणतो की आपण एक मोठा लाकडाचा घोडा तयार करूया, इतका मोठा करूया की ज्यामध्ये व्यक्ती जाऊ शकतील, and let some of our best fighter hide in the horse. आणि आपण आपले जे सर्वात चांगले जे योद्धे आहेत त्यांना त्यामध्ये लपवून ठेवू शकतो. then let us burn our tents and pretend to sail away in our ships. त्यानंतर आपण आपले टेंट्स, आपले तंबू जाळूया आणि आपले जहाज खूप लांबवर नेले असा आपण बहाणा करूया. बट इन्स्टेड ऑफ सेलिंग अवे वी विल रिटर्न इन द नाईट्स. फार लांब जाण्याच्या ऐवजी आपण रात्रीमध्ये परत येऊया. व्हेन द ट्रोजन्स आर अस्लीप वी विल अटॅक द सिटी अँड बर्न द किल. ज्यावेळेस ट्रोजन सगळे गाढ झोपेत असतील, आपण येऊन शहरावर अटॅक करूया, शहराला जाळूया आणि मारूया. द ग्रीक लीडर्स डिसाइडेड टू फॉलो द ॲडवाइस ऑफ द वाईज ओडिसी. So a great horse of wooden was made by skillful engineers. आणि अशा तऱ्हेने जो ग्रीक लीडर्स होता, ओडिसीचा जो सल्ला होता तो मानण्याचा निर्णय घेतला. सो अ ग्रेट हॉर्स ऑफ वूड वॉज मेड बाय अ स्किलफुल इंजिनियर. त्यांच्याकडे जे तरबेज असे तंत्रज्ञ होते, कार्यक्षम कुशल असे कारागीर होते, त्यांच्याकडून लाकडाचा मोठा घोडा बनवण्यात आला. द ग्रेटेस्ट हिरो मेलनेस अँड ओडिसी हिमसेल्फ अँड ऑदर्स एंटर्ड इट. त्यानंतर त्यामध्ये त्यांचा महान योद्धा मेलनेस आणि ओडिसी स्वतः आणि इतर त्यांच्याबरोबर त्या घोड्यामध्ये जाऊन बसले. The last man to go in being the architect himself, who knew the secret of opening and shutting the entrance. शेवटचा माणूस जो होता, ज्यानं तो घोडा तयार केला होता, आर्किटेक्ट होता, की ज्याला तो घोडाचं दार कसं उघडायचं आणि बंद करायचं हे माहीत होतं. That evening the Greeks burned their tents and sailed away in their ships. For planning, at the night the Greeks burned their tents and sailed away in their ships. But they did not go very far. Only one man was left behind to pursue the Trojans to drag the horse into their city. सगळं काही प्लॅनप्रमाणे ठरत होतं. फक्त एक व्यक्ती त्यांनी शिल्लक ठेवला होता की जो ट्रोजनचं मन वळवू शकत होता की कशाही रीतीने तो घोडा आत नेण्यासाठी. लेट्स सी. Next day, the Trojan woke up expecting to go out and fight as they had done for the last 10 years. गेल्या 10 वर्षापासून जी गोष्ट करते ते करण्यासाठी ट्रोजन दुसऱ्या दिवशी उठले आणि अपेक्षेप्रमाणे लढाई करण्याच्या उद्देशाने बाहेर आले. What delight and surprise they felt at sight they saw on the seashore outside the walls. परंतु
त्या गेटच्या बाहेर त्यांना जे दृश्य दिसलं त्यामुळे त्यांना आनंद झाला आणि ते सरप्राईज झाले. इट सीम दॅट द लॉंग सीज वॉज ओव्हर ॲट लास्ट. गेल्या 10 वर्षापासून पडलेला वेढा काढला होता, संपला होता. द टेंट्स हॅड बीन बर्न्ड. शत्रूचे तंबू जळालेले होते. द शोअर वॉज डेझर्टेड. द ग्रीक शिप्स हॅड ऑल गॉन. आणि अशा पद्धतीनं त्या समुद्र किनाऱ्याचं रूपांतर वाळवंटामध्ये झालं होतं. द ग्रीक शिप्स हॅड ऑल गॉन. ऑल द ग्रीक शिप्स हॅड गॉन ॲज पर अ प्लॅन. It's peace at last, they cried, and opened wide their gates and came out in large number on the plain. The Trojans were cried, the Trojans were delighted, the Trojans were happy. It's peace at last. शेवटी and opened wide their gates. आणि ते gates open करण्यात आले. Came out in large numbers on the plain. खूप मोठ्या संख्येने त्या मैदानावरती आले. Glad to be free again to where they pleased. आणि पाहिजे तिथं जाता येतं हे पाहून ते आनंदी झाले. देन दे सॉ ऑन द सँड द ह्यूज वुडन हॉर्स. आणि त्यांना त्याच वाळूवर भला मोठा असा लाकडी घोडा दिसतो. द गॅदर्ड राऊंड इट इन ॲस्टॉनिशमेंट. त्या घोड्याच्या भोवती आश्चर्याने ते फिरू लागले. फॉर इट वॉज इंडीड अ वंडरफुल पीस ऑफ वर्क. निश्चितच तो एक कार्यकुशलतेचा एक चांगला नमुना होता, कारागिरीचा एक चांगला नमुना होता. ॲज दे वर ऑनरिंग हाऊ द हॉर्स हॅड बीन बिल्ट दे हॅड बीन लेफ्ट बिहाइंड. आणि ट्रोजनला आश्चर्य वाटत होतं कशा प्रकारे तो घोडा तयार केला आहे अँड व्हाय इट हॅड बीन लेफ्ट बिहाइंड. आणि त्याला पाठीमागं का सोडलं आहे. दे फाउंड अ ग्रीक विथ हिज हँड टाईड टुगेदर लेईंग अंडर इट. शेवटी त्यांना तो ग्रीक, एकच शिल्लक राहिलेला ग्रीक दिसतो, ज्याचे हात बांधलेले होते. त्या घोड्याच्या खाली तो लोळत असलेला दिसला. व्हेन द ट्रोजन ड्रॅग्ड हिम आउट द मॅन प्रिटेंडेड टू बी व्हेरी फ्रायटन ऑफ देम. ज्यावेळेस ट्रोजनने त्याला ओढला त्यावेळेस ठरल्याप्रमाणे तो बहाणा करू लागला, ढोंग करू लागला. टू व्हेरी फ्रायटन ऑफ देम. त्यांच्यापासून खूप घाबरला आहे ह्याचं त्यानं ढोंग केलं. व्हेन ही वॉज कमांडेड टू टेल देम व्हाय द ग्रीक्स हॅड गॉन and why they had left his horse behind, he pretended. त्यानं बहाणा करून सांगितलं की कशा प्रकारे ग्रीक्स हे शहर, हा वेडा काढून निघून गेले आणि का तो घोडा त्यांनी मागे सोडला. To tremble very much and refuse to speak. When at last they threatened to kill him, he spoke and told them his false tale. तो सांगू लागला. Trembled very much. Tremble, थरथर कापणे. And refused to speak. बोलण्यास नकार देणे. When at last, शेवटी ट्रोजनने त्याला मारण्याची त्यावेळी धमकी दिली. He spoke and told them this false tale. ठरल्याप्रमाणे खोटीच गोष्ट ट्रोजनला त्यानं सांगितली. तो सांगू लागला. द ग्रीक्स आर टायर्ड ऑफ द लॉंग वॉर अँड हॅव सेल्ड अवे इन देअर शिप्स. तो म्हणाला की ग्रीक हे लांब चालत असलेले, खूप काळापासून चालत असलेले, कित्येक वर्षापासून सुरू असलेलं युद्धाला ते कंटाळले होते आणि त्यामुळे त्यांनी त्यांची जहाजं ह्या शहरापासून लांब नेली. बट दे आर अफ्रेड ऑफ द लॉंग वॉयज होम टू. परंतु ह्या घरी जाण्याचा जो लांबचा प्रवास होता त्याला ते घाबरले. अँड सो दे हॅव मेड दिस हॉर्स अँड लेफ्ट इट ॲज अन ऑफरिंग टू द गॉड ऑफ द सी. खूप लांबचा प्रवास होता, अडथळे येऊ नये, समस्या येऊ नये म्हणून त्यांनी हा घोडा तयार केला आणि समुद्र देवतेला अर्पण करायचं ठरवलं. दे वॉन्टेड ऑल्सो टू किल मी. ते मलासुद्धा मारण्याची तयारी होती. ऑफर मी ॲज अ सॅक्रिफाईस टू द सी गॉड. समुद्र देवतेला देवसाठी मलासुद्धा अर्पण करण्याचा त्यांचा विचार होता. बट आय एस्केप्ड अँड हीड फ्रॉम देम. परंतु कसाबशी मी सुटका केली आणि लपलो. बट व्हाय डिड द ग्रीक्स मेक सच अ ह्यूज हॉर्स, सम ऑफ द ट्रोजन आस्क्ड, अँड द कनिंग ग्रीक मेड हिज रिप्लाय.
The Trojans have a question. Why did the Greeks made such a huge horse? What is the reason to make such a huge horse? The Greek replied, if they had made a smaller offering, you might have taken into your city. Then the luck would have gone to the Trojans and not to the Greeks. That is why they made it too big to go inside your gates. त्या धूर्त ग्रीकने रिप्लाय दिला की त्यांनी जर छोटा घोडा बनवला असता तर तुम्ही तुमच्या शहरामध्ये त्याला घेऊन गेले असते आणि भाग्य तुमच्या बाजूने राहिलं असतं. ग्रीकना त्याचा फायदा झाला नसता. दॅट इज वाय दे मेड टू बिग टू गो इनसाइड युअर गेट्स. तुमच्या गेटच्या आत तो जाणार नाही इतका त्यांनी तो मोठा केला. The Trojans are delighted to hear this. The Trojans are delighted to hear this false story. The Greeks have gone, they said, and the walls are not longer necessary. आणि त्या ग्रीकच्या ह्या खोटं बोलण्यावर ते फसले आणि ते म्हणू लागले की आता उंच भक्कम अशा भिंतीची गरज नाही. लेट अस मेक अ होल इन द वॉल अँड ड्रॅग द हॉर्स इन. आपण काय करूया, खूप मोठं असं भिंत पाडून छिद्र करूया जेणेकरून आपल्याला हा घोडा आत ओढून नेता येईल. देअर वाईज प्रिस्ट वॉन्ट देम नॉट टू डू सो. त्यांचे जे धर्मगुरू होते त्यांनी ही गोष्ट करायला नकार दिला. इट मे बी अ ट्रिक दॅट विल रुइन अस. कदाचित हे षडयंत्र असेल की जे आपल्याला नष्ट करेल. ही सेड, यू विल बी डिझास्टर ऑन द सिटी इफ यू ब्रेक डाऊन द वॉल्स. आणि तुम्ही जर भिंती तोडल्या तर त्याच्यामुळं आपल्या शहरावर आपत्ती येईल हे तो इशारा करतो. बट दे आर सो एक्सायटेड दॅट दे पेड नो अटेन्शन टू हिज वर्ड्स. परंतु ट्रोजन्स इतके एक्सायटेड होते, इतके डिलायटेड होते की त्या प्रिस्टच्या त्या धर्मगुरूच्या बोलण्याकडे त्यांचं लक्ष नव्हतं. दे ब्रोक डाऊन पार्ट ऑफ देअर स्ट्रॉंग वॉल इन ऑर्डर टू ड्रॅग द हॉर्स इन. तो घोडा आत ओढून नेण्यासाठी त्यांनी भिंतीचा काही भाग पाडला आणि देअर वाईज प्रिस्ट वॉर्न देम नॉट टू डू सो. बट ऑल दॅट डे द ट्रोजन्स feasted, drank and celebrated. त्या दिवशी ट्रोजन्स आनंदाने खायले पिले आणि साजरा केला तो दिवस. आफ्टर ऑल देअर सेलिब्रेशन दे वेंट टू स्लीप अँड स्लेप्ट साऊंडली. पूर्ण दिवसभर साजरा केल्यानंतर संध्याकाळ रात्री ते झोपले आणि गाढ झोपी गेले. बट दॅट डे ऑफ रिजॉइसिंग वॉज सून फॉलोड बाय अ नाईट ऑफ टेरर अँड डेथ. दिवसभराचा आनंदाचं रूपांतर रात्रीच्या दुःखात होणार होतं, भयानकतेमध्ये होणार होतं आणि मृत्यूमध्ये होणार होतं. द ग्रीक शिप्स हॅड नॉट सेल्ड फार ॲज सून ॲज दे वर हिडन बाय अन आइसलँड. त्यांच्या प्लॅनप्रमाणे ग्रीक शिप जास्त लांब गेले नव्हते, जहाज लांब गेले नव्हते. ॲज सून ॲज दे वर हिडन बाय अन आइसलँड they had lowered their sails and dropped anchor and waited for the night. काही काळ गेल्यानंतर त्यांनी त्यांचे अँकर काही अंतरावरच टाकले, जहाजं तिथंच थांबवली आणि रात्र होण्याची वाट पाहू लागली. In the darkness the fleet sailed back and the leading ship, which was Agamemnon's, bore a red light high on its mast. And at last the leader, the Agamemnon's ships, red light high on his mast, the Greek who was watching for the return of the fleet, crept to the wooden horse and gave the signals. And after that, the Greeks gave the signals. The side of the horse was opened. The Greeks climbed out and opened the gates. The whole Greek army entered the sleeping city. आणि अशा तऱ्हेने पूर्णपणे ग्रीक्स त्या झोपलेल्या शहरामध्ये आले. Immediately the Greeks set fire to houses and towers and palaces and began to burn the kills. आणि त्यांनी पूर्णपणे त्या शहराला, घरांना, राजवाड्यांना
जाळायला आणि लोकांना मारायला सुरुवात केली. ट्रॉय वॉज फिल्ड विथ द साईट ऑफ लिपिंग फ्लेम्स. अशा तऱ्हेने पूर्णपणे ते भक्कम असलेलं ट्रॉय काही क्षणातच जाळाच्या वेड्यात ओढलं गेलं, जळू लागलं. अँड साऊंड ऑफ शाउटिंग, द नॉईज ऑफ वेपन्स अँड द क्राईज ऑफ वेपिंग वुमन. आणि पूर्णपणे शहरामध्ये आरडाओरडा, त्याचबरोबर स्त्रियांच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. द स्लीपिंग ट्रोजन्स स्प्रँग आउट ऑफ देअर बेड्स बट दे वर टेकन बाय सरप्राईज. ज्यावेळेस ट्रोजन्स त्यांच्या झोपेतून उठले त्यावेळेस त्यांना आश्चर्य वाटलं. देअर एनिमीज वेअर राईट इनसाइड द वॉल अँड मेनी ऑफ द ट्रोजन्स वेअर किल्ड बिफोर दे कुड पुट ऑन देअर आर्मर अँड सीज देअर वेपन. काही काळाच्या आतच त्यांच्या असं लक्षात आले, शत्रू भिंतीच्या आत आलेला आहे, शहरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि कित्येक ट्रोजन सैनिक मारला गेलेला आहे. A bright light lit up and night skies, palaces, and houses, temples, tower went in flame. आणि ते शहरामधले राजवाडे, घरं, देऊळं आणि मोठमोठे टॉवर्स जाळामध्ये खाक झालेले आहेत. द ट्रोजन्स fought as well as they could. जेवढं शक्य होतं तेवढा प्रतिकार ट्रोजन्सने दिला, बट इन व्हेन. परंतु ते सगळं व्यर्थ ठरलं. ओल्ड किंग पिराम वॉज किल्ड विथ ऑल हिज ब्रेव सन्स. पिरामने त्याचे सगळे शूर मुलं गमावले. हेक्टर्स वाईफ अँड हिज ओल्ड मदर अँड सिस्टर वेअर कॅरीड ऑफ ॲज स्लेव्स बाय द कॉन्करर्स. ग्रीक्सने हेक्टरच्या पत्नीला, त्याच्या वृद्ध आईला, बहिणीला गुलाम म्हणून नेलं. देअर फेट वॉज इन कॉन्ट्रास्ट टू हेलन्स. त्यांचं नशीब हेलनच्या विरोधात होतं. व्हेन द किंग मेलनस रस्ट टू द सिटी लुकिंग फॉर हर अँड फाउंड हर इन हर पॅलेस. मेलनस राजा हेलनला शोधत होता. सी हग हर हेड इन शेम अँड सॉरो ॲज सी फेस्ड हर फॉर्मर हजबंड. तिला शर्मेनं तिची मान खाली गेली आणि दुःखी चेहरा करून ती आधीच्या नवऱ्यासमोर उभी राहिली. हर व्हॉइस वॉज चोक्ड विथ इमोशन. भावनेनं तिचा आवाज येत नव्हता. अँड सी कुड नॉट स्पीक्स. ती बोलू शकत नव्हती. बट मेलनस फॉरगिव हर अँड वेंट बॅक विथ हिम. बट मेलनस फॉरगिव हर. मेलनसने तिला माफ केलं आणि त्याच्याबरोबर तो तिला घेऊन गेला. फॉर इट वॉज ओनली ॲफ्रोडाईट who had turned her heart away from her home and her husband and her child. When morning came, nothing was left of the proud, rich city that had raised attack for 10 years. अशा तऱ्हेने सकाळपर्यंत त्या ठिकाणी काहीच राहिलं नव्हतं. ट्रॉय शहर पूर्णपणे जळून खाक झालं आणि जो 10 वर्षापासून लढाई चालू होती अशा तऱ्हेने युक्तीने त्या ट्रॉय शहरचं पतन झालं. So students, let's see margin questions from part 2, the fall of Troy. First question is, how did Odysseus plan to defeat the Trojans? ट्रोजनला हरवण्याचा ओडिसीनं कशा पद्धतीनं प्लॅन केला होता? Answer is, Odysseus told the Trojans to build a great wooden horse big enough to hold some soldiers inside it and let some of their best fighters hide in the horse. They would burn their tents and pretend to sail away. Instead of sailing away quietly, they would return at night while the Trojans were asleep and attack the city and burn and kill them. So students, ओडिसीने सांगितलं की एक लाकडी मोठा घोडा तयार करायचं की ज्यामध्ये त्यांचे सैनिक सामावू शकतील, त्यांचे चांगले योद्धे सामावू शकतील आणि त्यांनी त्यांचे तंबू जाळून जहाजं त्या शहरापासून लांब नेण्याचं ढोंग करायचं
ज्यावेळेस रात्र होईल, ज्यावेळेस ट्रोजन्स झोपेमध्ये असतील, त्यावेळेस पुन्हा एकदा त्या शहरावर अटॅक करायचा आणि ते शहर जाळायचं आणि त्या ट्रोजनला मारायचं. द सेकंड क्वेश्चन इज, व्हॉट वॉज द रिझन ऑफ ट्रॉय टू रिजॉयस अँड सेलिब्रेट? ट्रॉयचं आनंद आणि व्यक्त करण्याचं, सेलिब्रेट करण्याचं कारण काय होतं? One day, as usual, the Trojans woke up in the morning expecting to go out and fight, as they had done for the last 10 years, but they were delighted and surprised to see that the tents were burnt, the shore was deserted, and all the Greek ships had gone. It seemed that the long siege was over at last. The next question is, next margin question, third one. What was it enough to use the wooden horse to hide? What was done to make the Trojans like it inside the city? No. Just hiding in the wooden horse was not the enough. The answer is, फक्त घोड्यामध्ये लपणं हेच फक्त योग्य नव्हतं. The Greeks wanted to horse to be taken inside the city. तर तो हॉर्स शहराच्या आत कसा नेला जाईल हे त्यांच्यासाठी गरजेचं होतं. सो दे मेड द हॉर्स व्हेरी लार्ज अँड टर्न द ट्रोजन टू टेक द हॉर्स इनसाइड. आणि त्यामुळे त्यांनी तो घोडा मोठा बनवला. दॅट इज व्हाय ट्रोजन मेक अ बिग होल इन द वॉल अँड ड्रॅग द हॉर्स इन. अशा तऱ्हेने ट्रोजनने तो घोडा भिंत पाडून आत नेला. द फोर्थ वन, was the big wooden horse really an offering to the god of the sea? खरोखरच तो घोडा समुद्र देवतेला अर्पण केला का? Answer is no. The big wooden horse was not really an offering to the god of the sea. तो घोडा समुद्र देवतेला अर्पण केला नाही. Next, how did the cunning Greek explain the presence of such a large wooden horse? जो एकमेव ग्रीक त्या ठिकाणी राहिला होता, तो धूर्त ग्रीकने कशा पद्धतीने एक्सप्लेन केलं, वर्णन केलं? द कनिंग ग्रीक एक्सप्लेन दॅट द ग्रीक्स वेअर अफ्रेड ऑफ लॉंग वॉयेज अँड वेंट होम. इफ दे हॅड मेड अ स्मॉल ऑफरिंग द ट्रोजन्स माइट हॅव टेकन इट इन टू देअर सिटी. देन द लक वुड हॅव टू गॉन टू द ट्रोजन अँड नॉट टू द ग्रीक्स. हेन्स द ग्रीक्स मेड इट सो बिग टू गो इन साइड द सिटी गेट्स. त्यामुळे त्यांनी तो घोडा मोठा बनवला. Next one. What reckless, thoughtless step did the Trojan take? कोणती अविचारानं गोष्ट ट्रोजननी घेतली? Ignoring their peace warning, they took the big wooden horse inside their city, and thinking the horse would bring them good luck, they broke down a part of their strong wall in order to drag the horse in. त्यांच्या धर्मगुरूनं दिलेल्या इशाऱ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत तो लाकडी घोडा भिंत पाडून आत घेतला, की जेणेकरून त्यांना असं वाटलं की तो घोडा त्यांच्यासाठी भाग्यशाली ठरेल, म्हणून त्यांनी भिंत पाडली आणि घोड्याला आत घेतलं. हाऊ डिड द ग्रीक शिप रिमेन हिडन फ्रॉम द ट्रॉय? आन्सर, द ग्रीक शिप्स हॅड नॉट सेल फार. ते जास्त लांब गेलेच नव्हते. ॲज सून ॲज दे वेर हिडन बाय ॲन आइसलँड, they had lowered their sails and dropped their anchor, waited for the night. Next question. What did Greek soldier hidden in the wooden horse do after nightfall? कशा प्रकारे ते ग्रीक सैनिक त्या घोड्यामध्ये लपून राहिले? As soon as the Greek soldier hidden in the wooden horse gave the signal and the Greek climbed out and opened their gates, the whole Greek army entered the city. Next question. What distressing sound and sights could be witnessed at Troy that fateful night? त्या भयानक रात्रीचं, दुर्भाग्यपूर्ण रात्रीचं कशा प्रकारे आवाज आणि दृश्य हे साक्षीदार बनले? ट्रॉय was filled with sight of leaping flames. पूर्णपणे ट्रॉय शहर ज्वाळांच्या वेड्यामध्ये वेढलं गेलं. साऊंड ऑफ शाउटिंग, ओरडण्याचे आवाज, नॉईज ऑफ वेपन्स, रडण्याचे आवाज, अँड द क्राईज ऑफ वीपिंग वुमन, त्या शहरातील महिलांचे रडण्याचे आवाज. द लास्ट वन,
What was the destiny of royal family of Troy and that of the Helen? Answer is the old king Priam was killed with all his brave ones. Hector's wives, his old mother and sister were cried away as slaves. The king Menelaus forgave her wife Helen and took her back to Greece. राजा प्राइमचे जे सगळे शूर मुलं होते ते मारले गेले. हेक्टर्स वाईफ, त्याची वृद्ध आई, बहीण गुलाम म्हणून नेण्यात आले. आणि किंग मेलनसने हेलनला क्षमा केली आणि स्वतःबरोबर ग्रीसला घेऊन गेला. So next students, we see the workshop from this lesson. The first question is, find and write the Greek and Trojan name used in the story. दोन्ही पार्ट मधले ग्रीक्स आणि ट्रोजनची नावं सांगायची. जे पात्र आपल्याला ह्या धड्यामध्ये आढळलेले आहेत, कोणते ग्रीक्स आणि ट्रोजन्स. ग्रीक्स नेम्स: मेलानस, हेलन, Achilles, Odysseus, Agamemnon, Aphrodite. Trojans names है Paris, Hector and King Priam. Next question is, list all the words related to war from the both part of the story. दोन्ही पार्ट मध्ये वॉर युद्धाच्या संबंधातले शब्द आपल्याला हुडकून लिहायचे. Answer is enemy, attack, fortress, ship, protects, defend, brave soldier, heroes, king, countries, revenge, siege, fighting, battle, killing, arrows, victory, peace, disaster, terror, death, conquer. Next one. Note the following construction carefully and then use them to express your idea. खालचे जे वाक्याची रचना आहे ती काळजीपूर्वक बघा आणि त्याचा वापर तुमच्या कल्पना व्यक्त करण्यासाठी करा. A horse big enough to hold men inside it. Answer: a stick long enough to fell mangoes from the tree. B. The Greek were tired of the long war. Answer: we are tired of the tedious work. Tedious, कंटाळवाणं काम. They are afraid of the long voyage home too. World is afraid of coronavirus pandemic. They made it too big to go inside your city. Answer: we bought a sofa too big to go inside our house. Next, they were so excited that they paid no attention to his words. No attention, लक्ष न देणे. The students were so excited that they clapped on the picnic announcement. Excited, आनंदी होणे. So next one. Put the following events in the order in which they took place. Number them accordingly. खालचे इव्हेंट्स त्याची जी सिक्वेन्स आहे ती खालीवर लावलेली आहे. जे घटना इन्सिडेंट घडलेला आहे त्या घटनेनुसार आपल्याला नंबर द्यायचे आहेत. मी ह्या ठिकाणी डायरेक्टली आन्सर दिलेले आहेत ॲज आन्सर म्हणून मी वाचतो. द पहिली घटना आहे सी द कनिंग ओडिसी थॉट ऑफ अ प्लॅन. द सेकंड वन द F. Greek built a big wooden horse. Then G. The great heroes hid inside the horse. Then D. The Greek burned their tents and sailed away. Then I. The Trojan were happy to see the Greek ship go. Then A. The Trojan found a Greek man under the big wooden horse. Then H. The priest warned the Trojan not to break the wall. Then B. They broke down part of the horse and brought the horse in. The ninth, F. J. The Trojans slept soundly. The next, the Greek came out of the horse and opened their gates. Next, L. The Greek army entered the city. And the last one, E.
the Troy was burnt down. This is the correct situation. Here I give directly the number of the sequence. So you should understand it. And the last one, from the pairs, imagine you are a pair of Trojans and you have come to know about Odysseus' plan. Make a counter plan to defeat the Greeks. Write down your plan as you would explain it to your fellow Trojans. हा प्रश्न काय आहे बघा. इमॅजिन यू आर अ पेअर ऑफ ट्रोजन्स. तुम्ही ट्रोजन्स आहात आणि यू हॅव कम टू नो अबाउट ओडिसीज प्लॅन. तुम्हाला ओडिसीची योजना माहीत झालेली आहे. त्या ओडिसीच्या योजनेवर तुम्ही काउंटर प्लॅन तयार करता डिफीट द ग्रीकनं हरवण्यासाठी. राईट डाऊन युअर प्लॅन आणि तुमचा जो प्लॅन आहे तो ह्या ठिकाणी लिहायचा आहे. तुम्ही ट्रोजन आहात आणि ओडिसनच्या प्लॅनला उत्तर देण्यासाठी तुम्ही तुमचा प्लॅन तयार करता आणि त्याला डिफीट करण्यासाठी तो इथे एक्सप्लेन करायचा आहे, त्याचं वर्णन करायचं आहे. ते आन्सर मी इथं दिलेलं आहे बघा. व्हाईल ऑब्झर्विंग द लार्ज वुडन हॉर्स I heard some noises from inside the horse. तो लाकडी घोडा पाहिल्यानंतर काही आवाज आतून ऐकल्यानंतर. Also I noticed some movements. काही हालचाली लक्षात आली. I believe that it is a trick to attack our city at night. आणि माझ्या असं लक्षात आलं की ही एक युक्ती असू शकते रात्री आपल्या शहरावर आक्रमण करण्याची. Their heroes must be inside the horse. आणि त्यांचे सैनिक, त्यांचे योद्धे त्या घोड्यामध्ये असतील. They have not sailed away. They must be somewhere near and will try to return back and get the signal from the soldier inside the horse. We shall arrange a good safety to close our wall gates. आणि त्यांचा प्लॅन लक्षात आल्यामुळं close our wall gates. We shall take this opportunity to end up their siege. आणि आम्ही हा वेढा संपवण्यासाठी ह्या संधीचा वापर केला पाहिजे. We shall hold this hero in the horse. ते सगळे जे लोक आहेत ते हॉर्समध्ये लपलेले ते एकदम पकडता येतील. We shall not give a single chance to them came out of the horse. घोड्याच्या बाहेर पडण्याचा त्यांना एकही संधी द्यायची नाही. We shall force them to lift the siege and surrender. आणि त्यांना वेढा उठवण्यासाठी आणि शरण येण्यासाठी दबाव टाकायचा. So dear Trojans, let's come together and try to implement this plan at once. सगळ्या ट्रोजनने एकत्र येणे आणि ही योजना राबवणे गरजेचं आहे, जेणेकरून त्या ओडिसीला आपल्याला उत्तर देता येईल. अशा तऱ्हेने हा प्लॅन इन माय व्ह्यू